जय हिंद जय महाराष्ट्र। मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रातील कुकिंग व्हिडिओमध्ये। कोल्हापुरी जेवण म्हणलं की पांढरा लाल रस्सा आपल्याला आठवतो। पांढरा रस्सा सौम्य, सुगंध आणि समृद्ध चवीचा असतो। हा महाराष्ट्रीयन कोल्हापुरी सौम्य, सुगंध, समृद्ध चवीचा हॉटेल रेस्टॉरंटला टक्कर देणारा घरच्या घरी कशा पद्धतीने हा व्हेज पांढरा रस्सा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। तो यूट्यूब फॅमिली, तुम्हाला पण हा ऑथेंटिक असा हा सौम्य, सुगंध, समृद्ध चवीचा कोल्हापुरी जेवणामध्ये सर्रासपणे वाढला जाणारा पांढरा रस्सा शिकायचा असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्याचे तृप्ती स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रामध्ये। आज आहे 10 एप्रिल 2026। आज शुक्रवार आहे। आज ज्यांचा यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रातील कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात भारतीय खाद्य संस्कृतीमधील महाराष्ट्रीयन ऑथेंटिक सौम्य, सुगंध आणि समृद्ध चवीचा कोल्हापुरी व्हेज पांढरा रस्सा। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। 10 लसणाच्या पाकळ्या, 2 मोठे कांदे, खोबरं 2 वाट्या, ओलं खोबरं, खडे मसाले, दालचिनी, काळी मिरी, लवंग, स्टार फूल, जिरे, तमालपत्र, धणे आणि हिरवी वेलची, चमचा खरबुजाच्या बिया, 2 चमचे खसखस आणि 10 ते 12 काजूचे जरी पाण्यात भिजत ठेवलं तरी चालेल। गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवायचं किंवा 2 तास जरी थंड पाण्यात भिजत ठेवलं तरी चालेल। गॅस सुरू केला। गॅसची फ्लेम ही थोडीशी आता लो टू मीडियम केली। कढई तापत ठेवायची। कढईमध्ये रिफाइंड ऑइल घालायचं, 2 चमचे तेल घालायचं। कढईमधलं तेल तापलं की कढईमध्ये 2 उभे चिरलेले कांदे या तेलामध्ये घालायचे आहेत। अद्रक घालायचा, लसूण घालायचा, कांदा करपून पण द्यायचा नाहीये आणि एकदम लाल पण होऊन द्यायचा नाहीये, ब्राउनिश पण कांदा करायचा नाहीये। फक्त आपल्याला थोडा वेळ, एक अर्धा 1 सेकंद फक्त परतून घ्यायचा आहे, कॅरमलाइज करायचा आहे फक्त, बस। कांदा इतपतच असा कॅरमलाइज करायचा, जास्त लाल करायचा नाही त्याला। आता हा तेलातून बाहेर काढायचा। आता पॅन तापत ठेवायचा आहे। 1 स्टार फूल, 10 लवंगा, संपूर्ण हे घेतलेले खडे मसाले ड्राय रोस्ट करून घ्यायचे। 3 हिरव्या मिरच्या। रोस्ट केला मसाला तर कडवट होतो, त्यासाठी जास्त नाही मसाला ड्राय रोस्ट करायचा। हलकाच असा त्याचा अरोमा यायला लागला की गॅस बंद करायचा। फक्त थोडासा अरोमा येतोपर्यंत गॅस आता इथे बंद करायचा। थोडासा अरोमा आलाय। आता ओल्या नारळाचा खीस जो आहे तो परतून घ्यायचा। तेलामध्ये आपण कांदा परतला होता ना, त्या तेलामध्येच आपण हा ओलं खोबरं आहे ना थोडंसं परतून घेतोय। इथे गॅस आता बंद करायचा, थोडं थंड होऊन द्यायचं। तोपर्यंत हे जे खडे मसाले आहेत ते मिक्सरला फिरवून घ्यायचे। अशा पद्धतीने हा कोल्हापुरी पांढऱ्या रस्स्याचा मसाला तयार होतो। आता मिक्सरचं एक भांडं घ्यायचं। ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू, खसखस आणि खरबुजाच्या बिया त्या घालायच्या, तसेच तळलेला कांदा, हिरवी मिरची, अद्रक, लसूण या मिक्सरमध्ये घालायची। खोबरं 1 वाटी, ओलं खोबरं 1 वाटी ह्याच्यामध्ये घालायची आणि कोल्हापुरी पांढऱ्या रस्स्याचा मसाला यामध्ये 3 चमचे घालायचा आणि पाणी न घालता प्रथम फिरवून घ्यायचं मिक्सरला। पाणी न घालता प्रथम ही मसाला पेस्ट मिक्सरला फिरवून घेतली। आता यामध्ये
1 कप ओला नारळ किसलेला घालायचा आहे परतलेला. 2 कप आपण ओला नारळ घेतला किसलेला, त्याच्यातला 1 कप या मसाला पेस्टमध्ये घालायचा आहे. आणि 1 कप जो राहिलेला आहे ना तो वेगळा मिक्सरला फिरवून घ्यायचा. थोडं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आणि छान अशी स्मूथली ही मसाला पेस्ट तयार करून घ्यायची. अशा पद्धतीने कोल्हापुरी पांढऱ्या रस्स्याची ही मसाला पेस्ट तयार झाली. ही एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि याच मिक्सरच्या भांड्यात साईडला वेगळा जो काढलेला 1 कप ओलं खोबऱ्याचा जो खीस आहे तो आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि 1 कप पाणी घालून हा मिक्सरला फिरवून घ्यायचा. अशा पद्धतीने हा मिक्सरला फिरवून घ्यायचा. ही झाली खोबऱ्याची पेस्ट. कढई आता गॅसवरती ठेवायची, गॅस सुरू करायची, गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम करायची. कढई तापली की यामध्ये एक 10 ग्रॅम बटर घालायचं आणि नंतर यामध्ये 2 चमचे हे तेल घालायचं आहे. रिफाईंड तेल ऑइल घालायचं आहे याच्यामध्ये. नंतर जी मसाला पेस्ट बनवलेली होती ती मसाला पेस्ट या तेलामध्ये घालून छान अशी एक 5 ते 7 मिनटं लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती या कढईमध्ये परतून घ्यायची. अशा पद्धतीने साईडला तेल सुटेस तोपर्यंत, तेल बटर सुटेपर्यंत ही मसाला पेस्ट परतून घेतली. आता ह्याच्यातलं थोडंसं जी मसाला पेस्ट आहे ना ती साईडला काढून घेते. आता यामध्ये खोबऱ्याची पेस्ट घालायची, संपूर्णपणे चमचेच्या साहाय्याने ही एकजीव करायची आणि यामध्ये या कोल्हापुरी पांढऱ्या रस्स्यामध्ये गरम पाणी घालायचं. कोल्हापुरी पांढरा रस्सा काहींना दाटसर आवडतो, काहींना एकदम पातळ असा आवडतो. जर आपल्या आवडती आहे, जर तुम्हाला जर दाटसर हवा असेल तर याच्यामध्ये गरम पाणी कमी घालायचं. दाटसर नको असेल, एकदम पातळ हवं असेल तर पाणी ह्याच्यामध्ये जास्त घालायचं. तर पहा, यामध्ये गरम पाणी घातल्यानंतर यामध्ये 1 चमचा पुन्हा कोल्हापुरी पांढऱ्या रस्स्याचा गरम मसाला ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि छान असं पळीच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं. मीठ आत्ता घालायचं नाही आहे. 7 ते 8 मिनटं छान ह्या कोल्हापुरी पांढऱ्या रस्स्याला उकळी येऊन द्यायची दणदणीत. पहा, 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. दणदणीत अशी चांगली उकळी आलेली आहे कोल्हापुरी पांढऱ्या रस्स्याला. आता यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं. उकळी आल्याच्या नंतरच मीठ यामध्ये घालायचं, आधी मीठ नाही घालायचं. कोल्हापुरी पांढरा रस्सा आहे ना 2 पद्धतीने बनवला जातो. व्हेज पांढरा रस्सा 2 पद्धतीने बनवला जातो. तो म्हणजे काही वेळेस याच्यामध्ये भाज्यासुद्धा घातल्या जातात आणि काही वेळेस न भाज्या घालतासुद्धा हा व्हेज पांढरा रस्सा बनवला जातो. अजून एका पद्धतीने हा व्हेज पांढरा रस्सा बनवला जातो, तो म्हणजे कांदा लसूण विरहितसुद्धा व्हेज पांढरा रस्सा बनवला जातो. तर आज आपण हा भाज्या न घालता हा व्हेज पांढरा रस्सा बनवलेला आहे कोल्हापुरी. तर पहा, मस्त असा हा आपला कोल्हापुरी पांढरा रस्सा छान असा हा तयार झालेला आहे. हा कोल्हापुरी पांढरा रस्सा नानसोबत, चपातीसोबत, इंद्रायणी राईससोबत किंवा कोणत्याही भाताच्या प्रकारासोबत तुम्ही खाऊ शकता. म्हणजे पुलावसोबतसुद्धा खाऊ शकता. आता हा मी पुलावसोबत सर्व करणार आहे. A1 खिचडीसोबतसुद्धा हा कोल्हापुरी पांढरा रस्सा आपण खाऊ शकतो. कोल्हापुरी पांढरा रस्सा झणझणीत जास्त नसतो, एकदम जास्त मिळमिळीत पण नसतो, मीडियम असतो. तर पहा, इथे गॅस बंद केला, झाकण ठेवले आणि 10 मिनिटांनी ह्या कोल्हापुरी पांढऱ्या रस्स्यावरचं झाकण काढलं. मस्त असा हा आपला कोल्हापुरी पांढरा रस्सा तयार झालेला आहे. पहा, छान असा दाटसर केलेला आहे. तर हा दाटसर असा हा पांढरा रस्सा तयार झाला. आता सर्व करत आहे. असा सुद्धा सूप म्हणून सुद्धा पिण्यासाठी खूप योग्य आहे. कोल्हापुरी पांढरा रस्सा ज्वारीच्या, बाजरीच्या किंवा तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा खाल्ला जातो. तर यूट्यूब फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला भारतीय खाद्यसंस्कृतीमधला तृप्ती सूपशास्त्रातील आजचा हा पदार्थ महाराष्ट्रीयन कोल्हापुरी व्हेज पांढरा रस्सा आवडला का तुम्हा सर्वांना? आवडला असेल तर अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपींसाठी आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्र यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रातील नवीन पदार्थासोबत नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद. हॅव अ गुड डे.